राम राम. माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सोमवारी निफ्टी आहे, बँक निफ्टी, त्याबरोबरच मिड कॅप निफ्टीची जी एक्सपायरी आहे त्यामध्ये कशा पद्धतीच्या ट्रेडिंगच्या संधी मिळू शकतात हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. आता जे काही लोकसभा सुरू झालेली आहे, म्हणजे लोकसभेचे डिक्लेरेशन्स आलेले आहेत, डेट सगळं किती टप्प्यामध्ये होईल वगैरे वगैरे आलेलं आहे. त्याबरोबरच मार्केटमध्ये आता थोडी व्होलॅटिलिटी वाढण्याची शक्यता आहे. म्हणून लोकसभा तुमचं इंटरेस्ट असेल पॉलिटिक्समध्ये तर तिकडे लक्ष असू द्यात आणि त्याबरोबरच मार्केटच्या दृष्टीने काय चेंजेस होतात किंवा काही बदल घडत आहेत यावरती लक्ष ठेवून ॲनालिसिसकडे दुर्लक्ष करू नका. आता जर आपण 15 मिनटाच्या चार्टवरती पाहिलं तर काय लक्ष देतं आहे, मार्केटने ट्राय केलेलं होतं पण कंटिन्युअस हा जो पॅटर्न आहे ना याला आपण लोअर हाय फॉर्मेशन म्हणतो आणि हा एक बेरिश पॅटर्न आहे किंवा बेरिश फॉर्मेशन आहे आणि तसं बनताना आपल्याला सध्याला पाहायला मिळतं आहे. मार्केटने या मोठ्या फॉलनंतर जो की आपल्याला बुधवारी पाहायला मिळाला होता, बुधवार आणि गुरुवार मिळत, त्यानंतर मार्केटने ट्राय तर खूप केलेलं आहे परंतु वरती सस्टेन करण्यात यशस्वी झालेलं नाही आहे. म्हणजे शुक्रवारी जे काही ओपनिंग झालं ना, मार्केटने जर इथे ओपनिंगनंतर इथे सस्टेन करून नवीन ब्रेकआउट केलं असताना तर हे जे फॉर्मेशन आहे ते रिव्हर्स होताना आपल्याला पाहायला मिळालं असतं आणि आपण बुलिश जे काय पॅटर्न आहे त्यानुसार ट्रेड प्लॅन केले असते पुढे, परंतु तसं होताना पाहायला मिळत नाही आहे. आता काय होऊ शकतं याचा आपला वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ आलेला आहे, वरती आय बटनमध्ये लिंक असेल किंवा तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकता. पूर्ण आठवड्यासाठी काय आपला दृष्टिकोन असला पाहिजे मार्केटवरती किंवा कशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन केले पाहिजेत आणि त्याबरोबरच हे जे डेली ॲनालिसिस आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला फिट करायचं आहे. म्हणजे विकलीचं टार्गेट जर मोठं असेल तर आपले डेलीचे 5 दिवस त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्या टार्गेटसाठी प्लॅन करायचे आहे. आता बाकीची जास्त चर्चा न करता शुक्रवारी जे कामकाज झालेलं आहे त्या आधारावर आपण सोमवारी कशा पद्धतीने कामकाज करू शकतो हे पाहूयात. पण बाकी जास्त फॉर्मेशन किंवा लेवल्स टार्गेट यावरती फोकस करण्यापेक्षा जी महत्त्वाची गोष्ट आहे, मार्केटने इथे काय केलेलं आहे, एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती लेवल येते 21,920च्या आसपास. आता हीच लेवल आपल्यासाठी मेक ऑर ब्रेक लेवल असणार आहे सोमवारसाठी. कमीत कमी सोमवारनंतर आपण चर्चा करूयात किंवा विकलीमध्ये मी सांगितलेले आहेत महत्त्वाचे लेवल, पण सोमवारचं जे कामकाज आहे ना त्याच्यासाठी ही लेवल खूप महत्त्वाची आहे. कारण सध्याला पाहिलं तर गिफ्ट निफ्टी थोडी खाली दिसते, ग्लोबल प्रेशर थोडं जास्त दिसतोय. मग महत्त्वाचं काय ठरणार आहे, आत्ता हे जरी 21,996 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 22,023 किंवा 22,022च्या आसपास आहे. मग आता सोमवारसाठी महत्त्वाची लेवल अगोदर याचं डिस्कशन करूयात, मग अपसाईडचं. मार्केट फ्लॅट ओपन असू देत किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन जर या लेवलच्या जवळ येऊन, लक्षात घ्या इथे येऊन सस्टेन करतं आहे तर काय होऊ शकतं, हा कंटिन्युअस मार्केट सपोर्ट बनवतं आहे. म्हणजे इथून पुन्हा एक अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. का, जर सपोज ज्यांनी इथे बाईंगची पोझिशन बनवलेली आहे, काही लोकांकडून ही बाईंग पोझिशन मिस झाली असेल तर ते काय करू शकतात, इथे पुन्हा संधी शोधू शकतात की आपल्याला बाईंगची संधी मिळते आणि मग इथे एक डबल बॉटमसारखा पॅटर्न बनताना पाहायला मिळेल आणि मग आपल्याला अपसाईड पाहायला मिळणार आहे. मग इथे काय करायचं आहे, लेवलवरती स्टॉप लॉस ठेवण्यापेक्षा आपला जो नेहमीचा फॉर्म्युला आहे 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस असला पाहिजे. 1:2 आणि 1:3 या पद्धतीचा टार्गेटचा प्लॅन करायचे. म्हणजे इथे जर सस्टेन करून मार्केट वरती निघते 920 तर 975पर्यंतचं पहिलं टार्गेट, 22,040-50 हा जो महत्त्वाचा झोन आहे हे आपलं दुसरं टार्गेट आणि त्याच्यावरती मग 22,120 जे वरचे लेवल डिस्कस करणार आहेत त्यावरती फोकस करूया. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न राहतो, मेक ऑर ब्रेक म्हणजे हीच लेवल आहे जिथे आपल्याला शॉर्टची संधीसुद्धा मिळणार आहे. परंतु ती कशी, जर मार्केट इथे येतं आहे, थोडा वेळ सस्टेन करत आहे आणि वरती ब्रेकआउट न देता डाऊन साईड किंवा बेरिश ब्रेकडाऊन ज्याला आपण म्हणतो तो पाहायला मिळतो आहे, तर मात्र इथे सुद्धा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. 20 ते 25 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस असणार आहे आणि 1:2 1:3 हे टार्गेट असणार. मग ते टार्गेट कोणते असू शकतात, तर खाली लेवल आहे 875, अगदी 30-40 पॉईंट लगेच खाली आहे, परंतु जी मेजर लेवल आहे ती आहे 21,830 आणि 21,830च्या खालची जी लेवल आहे ना ती जास्त इम्पॉर्टंट आहे, ती आहे 21,680. म्हणजे जवळजवळ तिथून 300 पॉईंट अजून खाली आपल्याला पाहायला मिळू शकतात. म्हणजे लगेच उद्या पाहायला मिळतील का, कदाचित. मग तुम्ही आता लक्षात घ्या, 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून तुम्ही डायरेक्ट हे 200-250 पॉईंटचं टार्गेट ठेवणार आहे का, नक्कीच नाही. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस नंतर तुम्ही 1:2 1:3 याच पद्धतीने किंवा जर जास्त मिळत असेल तर मग क्वांटिटी मॅनेज करून स्टॉप लॉस ट्रेल करत करत आपल्याला या दिशेला जायचं आहे. हे झालं या लेवलवरती कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं आहे. आता दुसरी एक कंडिशन होऊ शकते की डायरेक्ट गॅपडाऊनच तुम्हाला याच्या खाली पाहायला मिळेल किंवा डायरेक्ट गॅपडाऊन होते आणि मार्केट पहिलीच कॅन्डल खाली जाते, लगेच ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. काय होऊ शकतं, मार्केट वरती येऊ शकतं इथे आणि मग एखादं ब्रेकडाऊन देऊ शकतं नवीन फॉर्मेशन क्रिएट करून, बेरिश फॉर्मेशन क्रिएट करून. मग त्यावेळेस काय करायचं, जे फॉर्मेशन बनलेलं आहे त्याचा हाय हा तुमचा एस एल असणार आहे आणि मग त्याच्या दृष्टीने 1:2 1:3
हे टार्गेट आपल्याला प्लॅन करायचं आहे. आता तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे डाऊन साईडची पुन्हा एकदा डिस्कस करतो आहे. जर मोठंच गॅपडाऊन होतं आहे अगदी 875 किंवा 830 याच्या आसपास गॅपडाऊन होते ना, तर लक्षात घ्या एक रिकव्हरी कॅन्डल बनू शकते किंवा एक सेशन बनू शकतो रिकव्हरीचा पहिले 2-3 तासामध्ये. तो कशा पद्धतीने असू शकतो, जर मोठं गॅपडाऊन होतं पहिली कॅन्डल या पद्धतीने बनेल आणि जर त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला ना, तर तुम्ही बाईंगच्या पोझिशनमध्ये किंवा कॉलची पोझिशन तुम्ही कशाही पद्धतीने म्हणजे फ्युचरमध्ये बनवत असाल किंवा ऑप्शनमध्ये बनवत असाल, तर या हायच्या ब्रेकनंतर तुम्ही कॉलची पोझिशन ट्राय करायची मोठ्या गॅपडाऊननंतर. म्हणजे 150-200 पॉईंटच्या पुढचं जर गॅपडाऊन झालं तर या पद्धतीचा फॉर्म्युला हा तुमचा असेल. आणि मग याच्यानंतर जे टार्गेट आहे ज्या लेवल 930 असेल, 975, 980 असेल, 22,040, 22,050 असेल, 22,120 याच्यासाठी प्लॅन करायचं आहे. ही लेवल खूप महत्त्वाची आहे आणि याच्या पाठीमागचं लॉजिक समजून घ्या. लेवल ब्रेक कशी होती आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. सस्टेन करून ब्रेक होणं. जर इमिजिएट ब्रेक होती आहे ना तर ट्रेड बनत नाही. मग पुन्हा रिटेस्टिंग येऊ द्यात किंवा इमिजिएट ब्रेकनंतर कोणतंही एक बेरिश फॉर्मेशन इथे बनून ब्रेकडाऊन येत असेल तर, किंवा मग पुन्हा 920च्या वरती येऊन सस्टेन करत असेल तर बाईंगची संधी आपल्याला शोधायची आहे. आता अपसाईड कुठे आहे, अगदी त्याच फॉर्म्युल्याने पाहिलं तर मार्केट काय करतं आहे तुम्हाला ब्रेक होताना पाहायला मिळणार. अगदी तुम्ही ही कॅन्डल थोडी वेळ बाजूला ठेवली तर या पद्धतीने म्हणजे काय होतं आहे, हा हाय जो आहे ना तो ब्रेक होताना पाहायला मिळत नाही. तुम्ही क्लिअर ट्रेंड लाईन ड्रॉ करा, मी फक्त समजण्यासाठी सांगतो. तर ही ब्रेक होताना पाहायला मिळत नाही. मग उद्यासाठी काय होऊ शकतं, जर मार्केट फ्लॅट ओपन होत आहे आणि इथेच थोडा वेळ सस्टेन करून ही लेवल ब्रेक करते, अगदी जी पोझिशन बनणार आहे ती 22,080च्या वरतीच बनत आहे. पण अगदी ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल, सस्टेन करून ब्रेकआउट येतो आहे तर इथे 20 ते 25 पॉईंट तोच फॉर्म्युला स्टॉप लॉस लावून तुम्ही या ट्रेंड लाईन ब्रेकआउटला सुद्धा एक पोझिशन क्रिएट करू शकता. पण ॲक्च्युअल पोझिशन जी बनणार आहे ना ती याच्यावरती जोपर्यंत तुम्ही निघत नाही 22,150 लक्षात घ्या, 22,150 या लेवलच्या वरती जोपर्यंत आपण जात नाही आहे ना, चांगली पोझिशन बनणार नाही. कारण का मग हे जे फॉर्मेशन आहे लो राहायचं ते ब्रेक होताना आपल्याला तेव्हा पाहायला मिळणार आहे. आणि मग त्याच्यानंतर 22,080च्या नंतर तुमचं पहिलं टार्गेट 22,150च्या आसपास, 140-150 त्याच्यावरती 22,200 220 हा जो झोन आहे ना तो महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही याच्यावरती निघाल ना मार्केट पुन्हा बुलिश होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. मग मार्केटमध्ये पुन्हा बाईंग इंटेन्सिटी वाढू शकते आणि मग मंगळवारी वगैरे आपल्याला चांगली अपसाईडची रॅली पाहायला मिळू शकते. तोपर्यंत सावध ट्रेड करायचा आहे याच्यामध्ये, कारण ज्या पद्धतीचं फॉर्मेशन आहे ना कुठूनही मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग प्रेशर जनरेट होऊ शकतो. म्हणून आपलं स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे. आता हे लॉजिक तुम्हाला समजलेलं असेल. आता हेच लॉजिक तुम्हाला बँक निफ्टीसाठी सुद्धा यूज करायचे आहे आणि मिड कॅपसाठी सुद्धा. आता फक्त इथे लेवल डिस्कस करतो. सेम कंडिशन आहे बँक निफ्टीची सुद्धा. जर पाहिलं तर कंटिन्युअस फॉल आहे आणि पाठीमागचा हाय कुठेही ब्रेक होताना पाहायला मिळत नाही. इथे ट्राय केलेलं होतं, ॲग्रेसिव्ह कॅन्डल बनली परंतु वरती जाताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. म्हणून आता तेच लॉजिक जे आपण निफ्टीसाठी यूज केलं ना तेच बँक निफ्टीसाठी सुद्धा यूज करणार आहोत. काय करायचं आहे, जोपर्यंत अपसाईडला ॲटलिस्ट तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल ना तर 620 650 हा जो झोन आहे ना तो ब्रेक होईपर्यंत लॉंग साईडची पोझिशन आपल्याला क्रिएट करा. लॉंग साईड म्हणजेच सीईचा ट्रेड आपल्याला बनवायचा नाही आहे. याच्यावरती खूप मोठे टार्गेट आहेत का नाही, 46,850, 47,000 आणि 47,250 लक्षात घ्या. जोपर्यंत हा झोन ब्रेक होत नाही ना तोपर्यंत ॲग्रेसिव्ह बाईंग येणार नाही, जसं निफ्टीमध्ये सांगितलं आहे तसंच. पण जर तुम्ही इथे पोझिशन बनवताय ना तर मग हे 150, 200 पॉईंट 46,850, 47,000, 40-50 ही सायकोलॉजिकल लेवल आणि त्यानंतर 47,120, 47,250. बँक निफ्टीसाठी 100 पॉईंट खूप कमी असतात परंतु लक्षात घ्या अपसाईडला तीच सिच्युएशन आहे, त्याशिवाय वेगळे ट्रेड बनत नाही आहेत. आता डाऊन साईड काय होऊ शकतं, तर जो 350-400 हाच झोन महत्त्वाचा आहे. याच्या खाली जी लेवल आपल्याला डायरेक्ट दिसते ना ती आहे 45,800ची. म्हणजे जवळजवळ 600 ते 700 पॉईंटचा फॉल पाहायला मिळू शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही जे काही आपलं नेहमीचं लॉजिक आहे 30 ते 35 पॉईंट बँक निफ्टीसाठी हा आपला स्टॉप लॉस असला पाहिजे आणि 1:2, 1:3 या पद्धतीने तुम्ही प्लॅन करायचा आहे. इथे सुद्धा तेच लॉजिक, मार्केट फ्लॅट ओपन होऊन किंवा थोडंफार गॅपडाऊन होऊन इथे येऊन 350-400 या झोनमध्ये थोडा वेळ सस्टेन करून ब्रेकडाऊन देते किंवा याच्या खाली ब्रेकडाऊन देऊन थोडा वेळ सस्टेन करून नवीन ब्रेकडाऊन बनवते, हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि सेम लॉजिकने मग तुम्ही इथे ट्रेड प्लॅन करायचा आहे. त्यानंतर अगदीच लेवल पाहिजे तर 46,200, 46,000 सायकोलॉजिकल लेवल सांगतो, 43 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करून तुला आणि 45,800 बाकीच्या लेवल मी वीकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्याच पद्धतीने इथे सुद्धा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. मोठं गॅपडाऊन जर होते 46,200, 46,000च्या आसपास तर मग जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर ग्रीन कॅन्डल बनती आहे तर किंवा मार्केटला पुन्हा इथे येऊ द्यात आणि नवीन फॉर्मेशन बेरियर बनवू द्यात, आपण पुढची पोझिशनच शोधणार आहोत हे लक्षात घ्यायचं आहे. अपसाईडला याच्यावरती जोपर्यंत निघत नाही ॲटलिस्ट तोपर्यंत कोणतेही कॉलची पोझिशनमध्ये आपण ट्राय करणार नाही आहेत बँक निफ्टीमध्ये. आता इंटरेस्टिंग फॅक्ट आहे मिडकॅपमध्ये. गेल्या काही दिवसापासून मिडकॅपमध्ये भयंकर प्रॉफिट बुकिंग
किंवा ज्याला आपण म्हणतो ना एक डाऊनफॉल आपण कंटिन्युअस पाहतो आहे. मग याच्यामध्ये जी महत्त्वाची लेवल आहे ना ती आहे 10, 540, 550. याच्यावरती जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत चांगली कॉलची पोझिशन बनत नाही. आणि जर तुम्ही याच्यावरती निघताय, लक्षात घ्या, याच्यावरती 540, 550च्या वरती निघताय, मग ते फ्लॅटने असू देत किंवा गॅपअपने थोडा वेळ सस्टेन करून असू देत, एक चांगली अपसाईडची कॅन्डल बनताना तुम्हाला पाहायला मिळू शकतात. मग त्यानंतर 600, अगदी 680 आणि 760 मोठे वाटत आहेत. बँक निफ्टी मिडकॅपसाठी खूप मोठे 10,000चा इंडेक्स आहे, परंतु तशा पद्धतीच्या कॅन्डल बनताना पाहायला मिळू शकतात. ज्या इंटेन्सिटीने फॉल झाले ना त्याच इंटेन्सिटीने अपसाईडसुद्धा पाहायला मिळू शकते. पण लगेच अपसाईड आहे का हे लक्षात घ्यायचं आहे, लगेच नाही आहे. जोपर्यंत याच्यावरती नाही तर जातं म्हणून तुम्ही इथेच कुठेतरी बाय करतात आणि त्यासाठी सुद्धा फॉर्मेशन बनवणं गरजेचं आहे. डायरेक्ट गॅपअप होतं आहे आणि तुम्ही विचार करताय वरती जाईल असं होणार नाही. गॅपअप नंतरसुद्धा समजा इथे गॅपअप होतं आहे तर थोडा वेळ सस्टेन करू द्यात, काही फॉर्मेशन बनवतात आणि ब्रेकआउटलाच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे, अदरवाईज नाही. आणि उद्या खास करून याच्याकडे एक्सपायरी ट्रेड म्हणूनच पहा. त्याच्यामुळे तुम्ही जे काही सहन होऊ शकतात त्या पद्धतीच्या प्रीमियमला घ्या आणि तसंच टार्गेटसुद्धा त्या पद्धतीने प्लॅन करायचं आहे. आता डाऊन साईड दूर आहे, म्हणजे जसं निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल अगदी सपोर्टच्या जवळ आहे. निफ्टी तरी थोडी दूर आहे, बँक निफ्टी तर अगदी सपोर्टला आहे. पण याचं तसं नाही आहे, या इंडेक्सचं तसं नाही आहे. म्हणजे जवळजवळ 100-125 पॉईंट तुम्हाला सोडून द्यावे लागणार आहेत. 10,000चं इंडेक्स त्यातही 100-125 पॉईंट सोडून द्यावे लागणार आहे. पण तरीही त्याच पद्धतीचं फॉल आपल्याला काही दिवसापासून पाहायला मिळतो आहे. म्हणून टार्गेट नक्की मोठे मिळतील. मग अगदीच ॲग्रेसिव्ह असाल तर 10,440ला तुम्ही एक शॉर्ट पोझिशन क्रिएट करू शकता. अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर सांगतो मी. आणि इथे मात्र स्टॉप लॉस स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. जो काही तुम्ही 15 ते 20 पॉईंटचा इंडेक्सवरती जो काही स्टॉप लॉस असेल तो त्या पद्धतीने. आणि मग 360 आणि ही जी लेवल आहे 320. आता खरी शॉर्ट पोझिशन जी सुरू होणार आहे ना ती होणार आहे 10,320च्या खाली. 10,320च्या खाली एक फक्त मध्ये तुम्हाला थोडं 250ला एक हा जो वीक बनला आहे ना त्याचा रिस्पेक्ट म्हणून आपण इथे टार्गेट ठेवतो आहे. पण याच्या खाली डायरेक्ट 10,000च्या लेवल दिसत आहेत. मग त्या उद्या येऊ शकतात किंवा मंगळवारी येऊ शकतात. पण 10,000च्या लेवल मी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मिडकॅपमध्ये 10,000च्या लेवल सध्या दिसत आहेत. पण कधी आता जर 320च्या खाली मार्केट एकदा निघतं आहे तर मात्र इथे तुम्ही चांगली शॉर्ट पोझिशन मग ती डिरेक्शनल बनवू शकता किंवा उद्याच्या हिरो-झिरोसाठी किंवा एक्सपायरी ट्रेड जो तुम्ही ज्या पद्धतीने करत असाल त्याच्यासाठी बनवू शकता. आणि मग स्टॉप लॉस अगदी 30 ते 40 पॉईंट थोडा मोठा ठेवा, एक्सपायरी आहे थोडा मोठा स्टॉप लॉस ठेवा. आणि मग 240 अगदी 160, 10,080 आणि 10,000 या टार्गेटसाठी तुम्ही इथे शॉर्ट पोझिशन क्रिएट करू शकता. आता लोकसभेचं वातावरण आहे, रोज काही ना काही बदलत राहणार आहे. त्या पद्धतीने मार्केटची व्हॉलॅटिलिटीसुद्धा वाढू शकते, मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवू शकतात. मग त्यामध्ये तुमचे स्टॉप लॉस तुम्हाला लावता आले पाहिजेत. म्हणून काय करायचं आहे, सध्याला क्वांटिटी कमी करायच्यात. स्टॉप लॉस तर तुम्ही छोटे करू शकत नाही कारण की स्टॉप लॉस हिट होणार आहेत. स्टॉप लॉस थोडे मोठे राहणार आहेत. म्हणून तुम्ही काय करायचे, क्वांटिटी कमी करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या बाजूने मार्केट जाते तर मोठी मुवमेंटसुद्धा कॅप्चर करता येईल. क्वांटिटी कमी असलं तर आपल्याला मोठी मुवमेंट कॅप्चर करता येते. क्वांटिटी जास्त असेल तर आपल्याला ती करता येत नाही. म्हणून क्वांटिटी कमी करायच्यात आणि मग ज्या आहेत लेवलला त्याच पद्धतीने आपलं काम करायचं आहे. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.